तो म्हणतोय महाराष्ट्र विश्वास ठेवेल का? सुमित कपूर जिवंत आहे की मेलेला आहे इतकंच त्यांनी व्ही के सिंगनी सांगावं की त्यांनी घरात लपून ठेवलाय सुमित कपूर. आम्हाला तर शंका आहे तो कॅलिफोर्नियात असल्याचं. नमस्कार लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आपण जर पाहिलं रोहित पवार यांच्या माध्यमातून वारंवार पत्रकार परिषदा घेऊन दादांचा घात की अपघात या संदर्भात अनेक खुलासे केले जात आहेत, गंभीर खुलासे केले जात आहेत. परंतु कालपासून एक चर्चा होती की दादांचेच पुत्र जय पवार देखील अशाच पद्धतीची पत्रकार परिषद आज घेणार आणि त्यांच्या माध्यमातून देखील याच संदर्भात अनेक वक्तव्य करण्यात येतील. परंतु आज ही पत्रकार परिषद झाली नाही आणि या संदर्भात अधिक संवाद साधण्यासाठी आपल्यासोबत अमोल मेटकरी सर. आज ही पत्रकार परिषद झाली, तुमच्याशी काही संवाद झाला, पक्षाचे अधिकृत आमदार आहात तुम्ही, त्यामुळे तुमच्याशी थेट विचारतो की नेमकं आजच्या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय होतं आणि आजची पत्रकार परिषद कॅन्सल करा. मी जरी पक्षाचा आमदार असलो तरी पत्रकार परिषद घेण्याचा हा अधिकार सर्वश्री जयदादांचा आहे आणि अजितदादांच्या मृत्यूच्या संदर्भात त्यांनी पण शंका उपस्थित केल्या. त्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं, आमदारांचं, नेत्यांचं, मंत्र्यांचं, सर्वांचं मत आहे आणि त्याकरता विविध आयुध, जसं संसदीय आयुध माझ्याकडे आहे. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून स्वतः जयदादा अनेक प्रश्न उपस्थित करू शकतात. आज ते घेणार होते पत्रकार परिषद, पण माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी महत्वाचं काम पुण्याकडचं आल्यामुळं त्यांनी ते आज थोडंसं पोस्टपोन केलं असावं. पण लवकरच ते त्यांच्याकडे सगळी अधिकृत माहिती आली त्याबद्दल पत्रकार परिषद. व्ही के सिंग यांचे वकील असतील किंवा यांच्या काही अधिकाऱ्यांच्या माध्यमातून थेट धमकावलं जात आहे पिंकी माळीच्या कुटुंबियांना असं सांगण्यात येते. तुम्हाला काय वाटतं? नाही, व्ही के सिंग हा अंडरवर्ल्डचा डॉन समजतो का स्वतःला? की ज्या पद्धतीनं त्याचा ऑडिओ आम्ही ऐकलाय की अजित पवार का फ्लाइट पलटी हो गया और वो सुमित कपूर ने ठोक दिया ही भाषा त्याच्यात तोंडून येते आहे. म्हणजे तो स्वतःला काय अंडरवर्ल्डचा डॉन समजतोय का? महाराष्ट्राने भल्या भल्या औरंगजेबासारख्या डॉनची मस्ती उतरवलेली आहे. हा कोण्या कोपऱ्यात बसून जर कोणाच्या भरोशावर जर मस्ती करत असेल तर महाराष्ट्र याचा माज उतरवेल. पण ज्या पद्धतीनं पिंकीच्या भावाला व्हॉट्सअप कॉलवर धमकी सदृश्य फोन येतोय, त्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्या परिवाराला सध्या पोलीस प्रोटेक्शनची आवश्यकता आहे. त्यांच्या घराला प्रोटेक्शन मिळालं पाहिजे. त्यांची आई आता म्हणजे पिंकीची आई ऍडमिट आहे, की त्यांना पण पूर्ण खर्च उचलण्याची जबाबदारी हे महाराष्ट्र शासनाची आहे अशी विनंती मी केली सभागृहात. त्यात गिरीश महाजन यांनी पण होकार दिलेला आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की सरकार म्हणून त्यांच्या परिवाराला आर्थिक पाठबळ आणि जे काही त्यांना प्रोटेक्शन पाहिजे, सुरक्षा व्यवस्था, ती सरकार पुरवेल. तुमच्या एकंदरीत तुम्ही आज जी भेट घेतली त्या भेटीमध्ये तुमचा काय संवाद झाला त्यांच्या आई वडिलांसोबत? पण झाला ना, मी बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या की आता तुम्हाला बाबा VSR कंपनीने काय आर्थिक मदत केली का? तर ते उलट त्यांनी सांगितलं की आम्हाला बारामतीला जायला स्वतःच्या खर्चातून तिथे म्हणजे अँब्युलन्स नेणं, हे करणं, तिथून ती बॉडी आणणं, VSRचं हे कर्तव्य नव्हतं का? की ही मुलगी त्यांच्या घरातली गेली, त्यांना आर्थिक मदत द्यायचं ते त्या भामट्यांचं कर्तव्य होतं. पण त्यांना माणुसकी नावाचा त्यांच्यात प्रकार नाही. त्यांच्या घरातली जर त्यांच्या घरातलं कोणी व्यक्ती मेलं असतं तरी जर ती अशी संवेदना शून्य असते, असंच ते एकंदरीत त्यांच्या वर्तणुकीवरून दिसतं. त्याच्यामुळं त्यांची जबाबदारी होती पण त्यांनी ते काही पार पाडली नाही. त्यामुळं खचलेलं आहे कुटुंब आणि त्याला आता मला असं वाटतं सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. जय पवारांसोबत काही संवाद का? म्हणजे आजची पत्रकार परिषद का नाही झाली किंवा इतर काही गोष्टी? नाही, माझा नाही झाला संवाद, कारण मी रात्रीच आलो, सकाळी तिकडे गेलो आणि आता हाऊसमध्ये होतो. जयदादांशी संध्याकाळी मी बोललो. पण काय संवाद होतो असा तुमचा आणि जय पवार? होतो. आदित्य सोबत कमी बोलत जा असं म्हणतात ते, पण होतो संवाद. नाही, पण एकंदरीत माध्यमांवरती तुम्ही जे म्हणताय तशा पद्धतीने त्यांच्या पक्षाचे कोणतेच आमदार म्हणत नाही. अमोल मेटकरी त्यांच्याच पक्षात आहे. क्योंकि म्हणजे जर तुम्ही जर पाहिलं तर दादांच्या पक्षाच्या आमदारांच्या माध्यमातून जे प्रश्न उपस्थित केले पाहिजेत ते रोहित पवार करतायत, तुम्ही करत आहात. आणि ज्या पद्धतीने जय पवार ते सोशल मीडियावरती व्यक्त होत आहेत ते माध्यमांसमोर गाजून व्यक्त झालेले नाहीये. त्यामुळे अशा चर्चा सुरू आहेत असं म्हणायचंय का? असं आहे की त्यांच्या पक्षाचे सर्व आमदार, त्यापैकी 20 ते 25 आमदार मागच्या वेळेस सुद्धा आदरणीय सुनेत्रा वाणींना देवगीतला भेटले होते. सर्वच आमदारांची ही भूमिका आहे, सर्व मंत्र्यांची, की दादाच्या या विमान दुर्घटनेसंदर्भातली स्पष्टता आणि सत्यता ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर आली पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही आमचा प्रयत्न, अमोल मेटकरी त्यांच्या पक्षाचाच आमदार आहे ना, तू कुठला, मी काय दुसऱ्या पक्षाचा नाही आहे. त्यामध्ये न्याय मिळेल ही संपूर्ण आपण विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये चर्चा झाली की त्याला न्याय भेटतोच. हा, चर्चा त्या आयुधातून झाली.
नाही झाली तर हा विषय मागं पडेल, कारण हा विषय पटला. व्हीके सिंग तर सरळ म्हणतात की सुमित कपूरने विमान संपूर्ण तो काही म्हणतोय महाराष्ट्र विश्वास ठेवेल का? सुमित कपूर जिवंत आहे की मेलेला आहे इतकंच त्यांनी व्हीके सिंगनी सांगावं, की त्यांनी घरात लपून ठेवलाय सुमित कपूर. आम्हाला तर शंका आहे तो कॅलिफोर्नियात असल्याचा. सुमित कपूर विषय पायलट की बाबा व्हीएसआरनी सुमित कपूरच्या ऐवजी शांभवी पाठकला फ्लाईट पायलट म्हणून बसवलं होतं का? हे येऊ द्या ना, सीबीआय चौकशी झाल्यानंतर हे सत्य समोर आलं पाहिजे. पण जे काही म्हणजे संपूर्ण आता डीजीसीएच्या कडून जे काही अहवाल आले त्या अहवालामध्ये देखील सांगण्यात आलं की स्वतः कोण बोलत नाहीये. आणि जे मेन पायलट आहेत आणि त्यांचे को पायलट आहेत, पायलटचा आवाज येतोय, शांभवी पाठकचा आवाज येतोय, परंतु पायलटचा आवाज येत नव्हता. नाही, आता ते ब्लॅक बॉक्सचा डेटा जोपर्यंत तो रिकव्हर होऊन शेवटचा कॉल काय झाला, त्यातलं संभाषण काय हे येणार नाही, तोपर्यंत त्याची सत्यता येणार नाही. काल स्वतः आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींनी याबाबत सांगितलं की मला डीजीसीएचा अंतिम अहवाल पूर्ण स्पष्ट अहवाल येईपर्यंत एआयबीचा जो पहिला आला प्रथमदर्शनी 23 पानी अहवाल, त्यात त्रुट्या भरपूर आहेत. तो काही अंतिम अहवाल नाही, तर अंतिम अहवाल आल्यानंतरच त्याच्यावर त्या बोलतील. त्याच्यामुळे कोण बोललं, काय कन्व्हर्सेशन झालं त्या दोघांमध्ये, हे ब्लॅक बॉक्सचा डेटा समोर आल्यानंतर दिसेल. हे पाहणं आता फार महत्वाचं असणार आहे. येणाऱ्या किती दिवसांमध्ये दादांच्या या संपूर्ण अपघाती मृत्यू प्रकरणी काही खुलासे होत आहेत का, अजून काही अहवाल समोर येत आहेत का, नेमका दादाला न्याय मिळणार आहे का त्या संदर्भात, ते पाहणं फार महत्वाचं असणार आहे. मुंबईहून मी आदित्य जाधव, कॅमेरामॅन आदित्य कासारेसह तुम्ही पाहतात लोकमत.